सोलापूर शहरातील बोरामणी नाका येथे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील 2 मित्रांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। सोलापूर शहरातील बोरामणी नाका येथे शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील 2 मित्रांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून जड वाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। मृतांची नावे सैफन शेख फरीद पटेल वय 40 आणि हुजूर अल्लाउद्दीन पटेल वय 36 अशी असून दोघेही बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवासी होते। भटारी जेवण बनवण्याचे काम करून उदरनिर्वाह करणारे हे दोघे एका ऑर्डरसाठी सोलापुरात आले असताना हा अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर त्यांना तात्काळ श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले। या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। सैफन पटेल यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 भाऊ, 5 बहिणी, 3 मुली आणि 1 मुलगा असा मोठा परिवार आहे। तर हुजूर पटेल यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 भाऊ आणि 2 विवाहित बहिणी असा परिवार आहे। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक व नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली। संतप्त नागरिकांनी शहरातील जड वाहतुकीवर प्रश्न उपस्थित करत अशा अपघातांना आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। जड वाहन चालकांकडून निष्काळजीपणा होत असल्याचेही स्थानिकांनी सांगितले। या अपघातानंतर सोलापूरमध्ये जड वाहतुकीच्या नियमाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे।